बदलापूर इथे घडलेल्या अत्याचाराच्या विरोधात आज शिवसेनेकडून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेकडून शिवसेना भवनाबाहेर मूक निदर्शनं करण्यात आली। हाताला काळ्या फिती आणि तोंडाला काळी पट्टी बांधून या ठिकाणी निदर्शनं करण्यात आली, ज्यात उद्धव ठाकरे सुद्धा सामील होते। गुणरत्न सदावर्ते आपल्या सोबत आहेत, त्यासोबतच ॲडव्होकेट जयश्रीताई पाटील आपल्या सोबत आहे। आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत, कारण गुणरत्न सदावर्ते यांच्यावर सुद्धा टीका केलेली आहे उद्धव ठाकरेंनी आणि तुम्हाला म्हटलेलं आहे की पापींना पाठीशी घालण्याचं कुठेतरी काम सुरू आहे। उद्धव सायंटिफिक बोल यार। उद्धव भावनिक राजकारण टिकत नाही। उद्धव वेलफेअर लेजिस्लेशन सांगितलेलं आहे भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 38 मध्ये, आणि आर्टिकल 51G मध्ये ना उद्धव जे सांगितलेलं थोडं ज्ञानार्जन करून घ्यायचं। उद्धव रस्ते बंद करता येत नाहीत बेकायदेशीरपणे, बंद करता येत नाही बेकायदेशीरपणे, असं स्पष्ट आहे। उद्धव बाळ ठाकरे जसं माझं म्हणजे एक बाप आहे तुमचा, बापाच्या बाबतीमध्ये उद्धव जे न्यायालयाचं प्रकरण होतं हे किमान कुटुंबामध्ये कधीतरी चर्चा झाला असेल, काय शिक्षा असते, काय दंड होतो, हे सगळं माहीत असताना उद्धव हे म्हणजे स्वतः काहीतरी कायद्यापेक्षा उंच आहोत, मोठे आहोत हे भोवत असते। उद्धव कालची जजमेंट वाचून घ्यायची। उद्धव कालच्या जजमेंटमध्ये स्पष्टपणे न्यायालयाने पॅरेग्राफमध्ये मांडलंय, गुणरत्न सदावर्तेचा युक्तिवाद मांडताना सी नंबरचं एक्झिबिट मांडलंय। त्याच्यामध्ये उद्धव काल जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये जी टाइमलाईन दिली होती ती न्यायालयाला दाखवली, फोटोग्राफ्स आहेत। उद्धव न्यायालयाने ऑब्झर्वेशन केलं की कशा प्रकारे शाळा, BSTच्या बस, रेल्वे या सगळ्या गोष्टीचा उल्लेख आलाय। उद्धव त्याच्यामुळे चुकीचं शहाणपण दाखवायच्या भानगडीत पडायचं नाही। संजय राऊत उद्धव तो जो कानमंत्र देतो ना तो मला वाटते पूर्ण वैचारिक परिपक्व नाही। जयश्री पाटील सारखं लागत असते माणूस। जयश्री पाटील ही अशी याचिका करताय जिनं महाराष्ट्रातला नाही तर देशातली संविधानिक तरतूद आणायला लावली, अशी जयश्री पाटील काल याचिका करता होती। बघितलं ना गृहमंत्र्यांना कुठं जावं लागलं, संजू बाबा कुठं होते, कल्पना आहे ना कायद्याचा भंग केल्याच्या नंतर। आणि उद्धव सगळ्यात अगोदर जर काही बोलायचं असेल तर दिशा सालियान माझी भगिनी, संजयला सांगायचं, त्याला नाही सांगायचं संजयला लेख लिहायला, कारण संजयच्या डायरीमध्ये सुद्धा संजय किती शुद्ध आहे महिला भगिनींच्या बाबतीमध्ये ते चिंतन करण्याची गरज आहे। चिंतन म्हणताय बरं का, मी तुझ्यासारखी टीका करत नाही। आणि त्याही पुढे जाऊन उद्धव निसर्गाला मान्य नाही ना। उद्धव पाऊस पडतंय, उद्धव नको रे म्हणतोय, नको नको। अरे उद्धव ज्या चिमुकली आहेत, जे बाळ आहेत त्या बाळांना न्यायालय देत आहे। आरोपीला अटक झाली आहे, मान्य उच्च न्यायालयाने कॉग्निझन्स घेतलाय। उच्च न्यायालय असं म्हणजे डोळे उघडून पाहत आहे त्या प्रकरणाकडे, त्या लेकरांना, त्या बाळांना, त्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून। त्या कारणानं उद्धव अधिकार दिलेला नाही की उद्धव त्या प्रकरणामध्ये फाशीची शिक्षा। काय जज आहेस तू उद्धव? तू काय ट्रायल चालवणार आहेस? अरे लोकतंत्रामध्ये जी अत्यंत ठरवून दिलेल्या बाबी ते केल्या पाहिजेत। उद्धव RPIचं आंदोलन असेल, दलित पॅन्थरचं आंदोलन असेल, अण्णाभाऊ साठेच्या विचाराच्या संघटनांचं असेल, पेरियारांच्या विचारांच्या संघटनेचं असेल, ती माणसं जेव्हा उपोषण करतात तेव्हा परवानगी घेतात। ती माणसं जेही आंदोलन करायचं असेल त्याला परवानगी घेतात। आणि उद्धव मुंबईमध्ये करायचं असेल तर आझाद मैदानात, जिल्ह्यात करायचं तर जिल्हाधिकारी कार्यालयावर ठरवून दिलेलं आहे, कायदा आहे, कायद्याची पायमल्ली करून चालत नाही। आज सुद्धा उद्धव तुझे उद्दमपणा चालवलाय, रस्ते बंद केलेत। हे रस्ते कोणते आहेत? हे रस्ते KM हॉस्पिटलकडे येणारे रस्ते आहेत। हे रस्ते कोणते आहेत? हे रस्ते बाबा हॉस्पिटलला जोडणारे रस्ते आहेत। त्या मार्गाने जाताना ह्या प्रमुख मार्गावर मला पत्रकार सांगत आहेत की ट्रॅफिक जाम करून ठेवलेली आहे। शाहीनबागच्या प्रकरणात माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कोणत्याच परिस्थितीमध्ये रस्ते ब्लॉक करता येणार नाहीत। ही बोलकी जजमेंट आहे शहानींची, माननीय सर्वोच्च न्यायालयाची। आणि तरी सुद्धा काय उद्धव, एक गोष्ट सांगतो, माहीम आणि कुर्ल्यातल्या तरुणांना फरक पडत नाही, परंतु लालबाग, परळ आणि
आपलं वरळी ह्या भागामध्ये जे तरुण आहेत ना, ती तरुण अभ्यासू मुलं आहेत. त्या तरुणांवर गुन्हे दाखल झाले ना तर त्यांचं आयुष्य खराब होतंय. हे लक्षात घेतलं पाहिजे उद्धव. आणि हे माहीत असताना सुद्धा उद्धव, आपण युवकांना समोर करणे हे अत्यंत चुकीचं आहे. त्या युवकांचं आयुष्य खराब करणे हे अत्यंत चुकीचं आहे. त्याचबरोबर शरद पवारांच्या बेगडं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रेम आहे. शरद पवार, मला सांगा, अनिता बसवंतेच्या प्रकरणामध्ये तुमची भूमिका काय होती? शरद पवार नामांतर कधीच होऊ दिलं नाही. शरद पवार SC STच्या वर्गीकरणाबद्दल तुमची भूमिका काय होती हे समाज ओळखतंय, हे सगळी लोक ओळखतात. आणि आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ तुम्ही गेलात, जाण्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही, परंतु निसर्गाला सुद्धा तुमची आजची कृती सुद्धा मान्य नाही. हे डंके की चोट पे मी सांगत आहे. सरकारनं चेले चपाटे कोर्टात पाठवले अशी टीका केली तुमच्यावर. माननीय न्यायालय हे संजू काय नाव त्याचं राऊत सारखे कधीच सामान्य वार्ताहर असला ना तर त्याला माहीत असते झळ काय असते. हे म्हणजे कोणतीच झळ न पोहोचलेले लिफ्ट केलेली जी माणसं असतात ना, ती अशा प्रकारचं काहीतरी स्क्रिप्ट लिहून देत असतात आणि त्याच्यावर ही माणसं बोलत असतात. मला सांगा, 124 STच्या कष्टकरी मरत होते, त्यांचे जीव जात होते, तेव्हा उद्धवची मान दुखत होती. आता उद्धवला चटक लागली, लालूच लागली, हाव लागली, हवस लागली, मला मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून. आणि तेही शरद पवारच्या लाईननं. ही शरद पवारची लाईन जी आहे ना, कशी आहे मी सांगू? शरद पवार म्हणजे अशी व्यक्ती आहे, ती पानी तेरा रंग कैसा, अरे पानी तेरा रंग कैसा, जिसमें डाला वैसा, जिसमें डाला वैसा. शरद तेरा रंग कैसा, अरे जिसमें डाला वैसा. त्याच्यामुळं आता काल बघितलं असेल तुम्ही, माननीय सर्वोच्च उच्च न्यायालयाचा निकाल लागल्याबरोबर सगळ्यात अगोदर पहिला भिडू कोण गेला तर शरद पवार गेला. मग त्याच्यानंतर हळूहळू लाईन लागली निघायची. त्याच्यामुळं संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे. संविधान सर्वांना लाडकं आहे. संविधान पोटातल्या बाळापासून ते मृत्यूशयापर्यंतच्या वृद्धापर्यंत सगळ्यांची काळजी घेणार आहे. त्याला शरद पवाराची किंवा उद्धवच्या अपरिपक्व विचाराची गरज नाही. आणि माझ्यावर टीका करून उद्धवला थोडी TRP मिळेल. माझ्यावर टीका केल्यामुळं न विकला जाणारा सामना विकेल, परंतु सामना सामान्य नागरिकाशी उद्धव तुला सामान्य नागरिक मान्य करणार नाही, कारण भूमिका बेगडी आहे शरद पवारांची, उद्धव ठाकरेची. ठाकरे असं पण म्हणतात की गेल्या आठवड्यामध्ये भारत बंदची हाक दिली होती, काही राज्यामध्ये बंद पुकारण्यात आला, त्यावेळी याचिकाकर्ते कुठे गेले होते? थेट तुम्हाला त्यांनी लक्ष केलंय आज. आणि त्यासोबतच म्हटलंय की नराधमांना पाठीशी घालणारे याचिकाकर्ते हे विकृत मानसिकतेचे. मानसिकता विकृत आहे की मानसिकता काय आहे ते माननीय उच्च न्यायालयाने पाहिले. उद्धव ठाकरे ना तर एखाद्या विषयामध्ये प्रावीण्य प्राप्त आहे, मला माहीत नाही त्यांनी कधी मेरिटमध्ये होता, काय शिक्षण आहे ते मला माहिती नाही. त्याच्यामुळं उद्धव ठाकरेच्या अक्कलेप्रमाणे उद्धव ठाकरे बोलत आहे. काय अक्कल आहे उद्धव ठाकरेची उद्धव ठाकरेपर्यंत? तुमचा जो दुसरा प्रश्न आहे, काय दुसरा प्रश्न तुमचा? भारत बंद. हा, भारत बंदच्या बाबतीमध्ये उद्धव ठाकरेंना सांग, तुझी काय भूमिका होती? ती संविधानिक बाब होती. त्या बाबीला कोणत्याही पद्धतीनं तुझ्या पॉलिटिकल जे काय तू स्टंट चालवलं त्याच्यासोबत तुलना होऊ शकत नाही. शरद पवारचं, अरे तू संपदर सोड, त्या प्रकरणामध्ये तू भूमिका बजावलीस का ते सांग. शरद पवारांनी सांगावं त्या प्रकरणामध्ये भूमिका बजावली का? बेगडा आंबेडकरी प्रेम आहे. शरद पवार तिथं जिथं उभे राहिला तिथे सांगा, शब्देवर सांगा की क्लासिफिकेशन आणि अनुसूचित जाती जमातीचं जे लोकसंख्या आहे ती मोजून आरक्षण दिलं पाहिजे. आज 20% मार मांग ढोर संभार आहेत, 13% त्यांना आरक्षण मिळतंय. ते दबलेला घटक आहे. त्याच्या बाबतीमध्ये शरद पवारची भूमिका आहे का? नाही. त्याच्यामुळं उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील, हे बेगडे आहेत. यांच्या अकलेचे म्हणजे खास करून उद्धव ठाकरेची किती अक्कल आहे ती महाराष्ट्रानं कालही पाहिली. काल उद्धव ठाकरेमुळं, परत सांगतो, माननीय न्यायालयाचा हवाला देत, काल उद्धव ठाकरेमुळं, उद्धव ठाकरेच्या बापाचा बाळ ठाकरेचा सुद्धा मी न्यायालयात उल्लेख केलेला आहे. उद्धव ठाकरेमुळं त्याच्या दिलेल्या टाइमलाईन पत्रकार परिषदेमुळं मला सोपं गेलं न्यायालयामध्ये दाखवण्यासाठी की बस. आणि विकृत कशाला म्हणतात? विकृत उद्धव आहे. कसा आहे सांगतो, त्याला पॉलिटिकल मायलेज पाहिजे. मला काय पाहिजे?
तर माझ्या टॅक्सीवाल्या भावाचं काच कोणी फोडला नाही पाहिजे. मला काय पाहिजे? तुम्ही त्यांच्यासाठी भांडताय. दुसरीकडे उद्धव ठाकरे, संजय राऊत वारंवार तुमच्यावर टीका करते. ते म्हणतात की सरकारचे सदा आवडते सदावर्ते आहेत याचिका करते. एक लक्षात घ्यावं की मी तर कधी सत्तेच्या याच्यामध्ये अद्याप आमदार आणि मंत्री झालो नाही. अस्पृश्य मानत नाही राजकारणाला मी. परंतु बाळ ठाकरेची ज्या दिवशी मृत्यू झाला होता त्याच्यानंतर शिवाजी पार्कवरती समाधी करता येणार नाही ही याचिका सुद्धा कुणी केलेली होती जरा तपासून बघायचं. उद्धव, क्रीडांगणं असतील, सामान्य पानवटे असतील, रस्ते असतील, स्वच्छ पाणी असेल, शालेय विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील, वैद्यकीय विषयाचे प्रश्न असतील, प्रवेशांचे प्रश्न असतील, हा आमचा आवडता प्रांत राहिलेला आहे. उद्धव, यहाँ पे किसी को बख्शा नहीं जाता. संजय राऊत पण टीका करतात. ते म्हणतात की सरकार जेव्हा जेव्हा अडचणीत येतं सरकारचा आवडता याचिका करता सदावर्ते कोर्टात जातो. नाही, मुद्दा असा आहे की संविधान सगळ्यांचं आवडतंय. माझंही संविधान आवडतंय आणि त्यामुळं मी जे आहे संविधानिक भूमिका माझा श्वास आहे, जयश्री पाटलांचा श्वास आहे. त्यामुळं सरकारची अडचण आमचं कारण नाही. लोकतंत्रामध्ये चुकीचं काही जरी झालं तरी आम्ही जे आहेत माननीय न्यायालयात जातो. उदाहरणार्थ तुम्ही आत्ताच एका केसचा उल्लेख केला की वर्गीकरणाचा विषय होता, क्रिमिलेअरचा विषय होता. आम्ही मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये डॉक्टर जयश्री पाटलांनी याचिका दाखल केली, रिव्ह्यू पिटिशन. त्याच्यामुळं म्हणजे आज तारखेला जी तरुण मुलं आहेत ना त्या तरुण मुलांची दिशाभूल करण्यासाठी परळ लालबागच्या मुलांना रोडवर काहीतरी बोलवून, सदावर्तेंना काहीतरी वेगळं दाखवून, निगेटिव्ह दाखवून लोकांना एकत्रित करणे. आज सदावर्तेला जर टीका केली तर लोकांना आक्रमकपणे आपण एकत्र करू शकतो का? हा वेगळा विचार आहे, हा कमी तंतूचा विचार आहे. हा जो विचार आहे ना हा कुटील मानसिकतेचा विचार आहे. परंतु लालबाग, परळ तुम्हाला सांगतो, त्याचबरोबर वरळी या भागामधला कोणी सुद्धा यांच्यासोबत जाणार नाही. यांच्यासोबत कोण जाईल? तो मामू जाएंगे, माहीम वाले मामू, भाईजान जाएंगे कुर्ला वाले. कारण जास्त नेतृत्व उद्धवचं भाईजान आणि मामूजानवरच आहे. त्याच्यामुळं हे सगळं असं करून पाहतात. परंतु मला असं वाटतंय की ह्या सगळ्या गोष्टींना थारा नाही आणि कायदेशीर थारा नाही. आणि परत सांगतो, उद्धव तातडीनं आपलं आटपून घ्यायचं, गुंडाळायचं नाही. तर माननीय पोलीस आयुक्त मुंबई यांना मी विनंती करत आहे, ताबडतोब रस्ते बंद झालेले आहेत, ॲम्ब्युलन्स धावण्यासाठी बघून घ्या, कॅमेरे चेक करून घ्या. कुणाला सुद्धा त्रास होता कामा नाही आहे. आज शनिवारचा दिवस आहे, सणासुदीच्या अगोदरचा दिवस आहे. लोक छोटी मोठी वस्तू घेण्यासाठी येतात, गोपाल कालाची तयारी असते. ह्या राजकीय गणित करणाऱ्या राजकीय भिकाऱ्यांना स्थान नसलं पाहिजे. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे, आज जे काही मूक आंदोलन त्या ठिकाणी करण्यात आलं, फिती बांधण्यात आल्या, याच्याबद्दलची तुमची भूमिका काय असणार? कायदेशीर काही पाऊल तुम्ही उचलणार आहात का? रस्ता ताबडतोब जर उद्धवनं सिव्हिल रॉंग समजून ताबडतोब रिकामा केला तर ठीक. पोलीस आयुक्तांना पत्र देऊ की शाहीनबागच्या प्रकरणामध्ये रस्ते बंद करता येत नाहीत, रस्त्यावर ट्रॅफिक जाम करता येत नाही. आणि जर ऐकलं नाही उद्धवनं तर तातडीनं त्या संदर्भात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल आणि मग कुणाला सुद्धा कायदेशीरदृष्ट्या सोडलं जाणार नाही. आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते. आणि कुणालाही सोडलं जाणार नाही जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर, असं सुद्धा म्हणतात. नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन अमित शिगवणचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.